तर अजितदादा आणि जयंत पाटलांच्या भेटीवर संजय राऊतांनी मात्र टीका केलेली आहे। शरद पवारांच्या नेत्यांचं उत्तम चाललेलं आहे असा टोला त्यांनी लगावलाय। भेटीसाठी त्यांच्याकडे अनेक संस्था आहेत, गद्दारी करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही आम्ही जात नाही असं संजय राऊत म्हणालेले। आम्ही गद्दारांच्या भेटी टाळतो असं संजय राऊतांनी टोला लगावलाय। एक बैठक झाली तर अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये साधारणतः 10-15 मिनिटं बंद झाला। त्यांचं उत्तम चाललेलं असतं। आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले, आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, आमच्या नाही, आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही त्यांच्या आसपास सुद्धा जाणार नाही। पण ह्यांचं बरं असतं, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते। आमच्याकडे असं काही नाही। त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो। अजित पवार आणि जयंत पाटील नाही, ठीक आहे ना, बघा सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी बोलणं मला त्याच्यात काही गैर वाटत नाही। आणि परवाच्या दिवशी जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळा, मी स्वतः संजय राऊत साहेबांना जाऊन भेटून आले। आमची सगळी टीम ताकदीने शिवसेनेबरोबर उभी राहिली आहे, कारण का आम्हाला कळतंय की ते बघा मैत्री आहे, साथ आहे आणि खरं जे खरं आहे त्याच्यावर आम्ही उभे राहणार।